नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा जीके एक्सप्रेस या यूट्यूब चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही आपण काही नवीन प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेला आहोत. तत्पूर्वी एक सूचना आहे की आपली सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणारी संपूर्ण जीएस, मग जसं आगामी काळामध्ये जे 75,000 जागा सरकारकडून भरले जाणार आहेत, मग वेगवेगळ्या खात्यातले असतील, ते कधी भरतील हमखास आपण त्याचा टाइम सांगू शकत नाही, पण त्या संबंधित तुम्हाला नक्कीच मदत होण्यासाठी आपली बॅच आहे. अत्यंत कमी ऑफर मध्ये तुम्हाला ही उपलब्ध करून दिलेली आहे. बॅचच्या चौकशीसाठी हा वर नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यावरती कॉल करू शकता. मित्रांनो, आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे आपला, कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुनो नॅशनल पार्क. कुनो नॅशनल पार्क हा जो आहे मित्रांनो, कुनो नॅशनल पार्क, कुनो नॅशनल पार्कच्या सुरुवातीला 1981 मध्ये कुनो नॅशनल पार्कला अभयारण्याचा दर्जा बहाल करण्यात आला होता आणि 1981 ला अभयारण्य झाल्याच्या नंतर इसवी सन 2018 मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा बहाल करण्यात आला. आणि हे जे उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये येतं? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला इथं कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर काय येतं? मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण? तर याचं उत्तर येतं बघा, आपण इथं जर विचार केला तर नीरजा भानोत. नीरजा भानोत हे भारताचे पहिल्या महिला आहेत आणि सर्वात तरुण वयामध्ये अशोक चक्र प्राप्त करणारी भारतातली एकमेव व्यक्ती आहे नीरजा भानोत. नीरजा भानोत ह्या कोण होत्या? तर नीरजा भानोत ह्या विमान सेविका होत्या. विमानामध्ये विमान सेविका म्हणून त्या काम करायच्या. आणि हे इतक्या प्रसिद्ध का झाले, त्याच्या मागची कहाणी नेमकी काय आहे? तर नीरजा भानोत ज्या विमानामध्ये जात होते त्या विमानामध्ये त्या विमानाचं अपहरण करण्यात आलेलं आहे आणि त्या विमानाचं नाव आहे SM-73 नावाचं जे विमान होतं. ह्या विमानाचं पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आलं होतं आणि त्या अपहरणाच्या वेळी जेव्हा त्या पायलटनी स्वतः काय केले, त्याच्यातून बाहेर पडले, पण त्या विमानामध्ये असणारे जे 400 लोक होते त्या 400 लोकांचा जीव वाचवणारी आणि त्या लोकांचा प्राण वाचवत असताना जी बलिदान झाली ती व्यक्ती म्हणजे कोण आहे? नीरजा भानोत आहे. आणि नीरजा भानोत हे जे प्रकरण घडलेलं आहे ते प्रकरण आहे 5 सप्टेंबर 1986 ची ही घटना आहे आणि 7 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस होता. नीरजा भानोत यांचा एक जन्म म्हणजे आपण जर विचार केला तर 7 सप्टेंबर 1963 ला त्यांचा जन्म आहे. म्हणजे ऍक्च्युअली 22 वर्ष आणि 22 वर्ष असताना 2 दिवसाच्या नंतर त्यांचा वाढदिवस होता. म्हणजे 23 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच वयाच्या 22व्या वर्षी त्यांचं या अपहरणामध्ये म्हणजे ह्या सगळ्यांचा प्राण वाचवत असताना त्यांचं निधन झालं. आणि त्यांचा जो काही पराक्रम होता की आपला जीव गेला तरी काही अडचण नाही, पण ह्या लोकांचा प्राण वाचला पाहिजे, आणि शेवटचं बाळ त्याच्यामध्ये अडकलेलं होतं विमानामध्ये. आणि त्या शेवटच्या बाळाचा आवाज जेव्हा त्या नीरजा भानोतच्या कानावरती पडतो तेव्हा ते उडी मारता मारता थांबतात आणि त्या बाळाला जाऊन पकडतात. त्याच वेळेला एक अतिरेकी येतो आणि त्या बाळाचा आवाज ऐकून त्या बाळाकडे फायरिंग करतो. तेव्हा नीरजा भानोतने त्या सर्व गोळ्या आपल्या स्वतःच्या अंगावरती घेतल्या आणि त्यांचं निधन झालं. आणि 1986 ला ही घटना घडली आणि 1987 ला त्यांना हा अशोक चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि अशा पद्धतीनं नीरजा भानोत या
22व्या वर्षी अशोक चक्र प्राप्त करणाऱ्या ह्या एकमेव महिला ठरतात आणि सर्वात तरुण व्यक्ती आणि ह्यांना जो पुरस्कार दिलेला आहे तो मरणोत्तर पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे. ओके. आणि 2016 मध्ये निर्जा नावाचा पिक्चर येऊन गेलेला आहे, निर्जा, आणि तो पिक्चर यांच्यावरतीच आहे. खूप छान आहे आणि तो पिक्चर वेगवेगळ्या अवॉर्डने वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सोनम कपूरने ते निर्जा भानोचं पात्र त्याने स्वीकारलेलं आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढचा प्रश्न, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हे बघा, कर्नाटकचा जो नृत्य प्रकार आहे त्याला आपण यक्षगान असं म्हणतो, म्हणजे कर्नाटक पर्याय कटला. तामिळनाडूचा भरतनाट्यम आहे, भरतनाट्यम दुसराही पर्याय कटतो. केरळचं कोणता आहे? तर केरळचं कथकली आहे, कथकली. आणि उरलं कोण? आंध्र प्रदेश. आणि कुचिपुडी कुठला आहे नृत्य? आंध्र प्रदेशचा आहे. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहेत? मित्रांनो, येथे औष्णिक विद्युत केंद्र आहेत. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. कोराडी आणि खापरखेडा यातलं जे कोराडी आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे. औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातलं सर्वात मोठं औष्णिक विद्युत केंद्र. आणि इथली जी क्षमता आहे 1080 मेगावॅट आहे. किती? 1080 मेगावॅट आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या जिल्ह्यामध्ये जे दिलेले आहेत ते औष्णिक विद्युत केंद्र आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, मुळा, मुठ्ठा, घोड, सीना. मित्रांनो, आपण ही जर नदी बघितलात अशी तर ही भीमा नदी आहे. भीमा नदीला उत्तरेकडून मिळणारी पहिली आहे वेळ, त्याच्यानंतर घोड, त्याच्यानंतर मीना, त्याच्यानंतर कुकडी, त्याच्यानंतर सीना, त्याच्यानंतर भामा, त्याच्यानंतर इंद्रायणी, त्याच्यानंतर पवना, त्याच्यानंतर मुळा, त्याच्यानंतर मुठ्ठा, त्याच्यानंतर वेळवंडी, त्याच्यानंतर कऱ्हा आहे, नीरा आहे आणि मान आहे. ह्या सर्व ज्या आहेत ना भीमा नदीच्या उपनद्या आहेत. कोणाच्या आहेत? भीमा. यातली पहिली येते वेळ, त्याच्यानंतर घोड, त्याच्यानंतर मीना, त्याच्यानंतर कुकडी, त्याच्यानंतर सीना, त्याच्यानंतर हे भामा, त्याच्यानंतर ही इंद्रायणी, त्याच्यानंतर ही पवना, त्याच्यानंतर ही मुळा, त्याच्यानंतर ही मुठ्ठा, त्याच्यानंतर ही कऱ्हा, त्याच्यानंतर ही वेळवंडी, त्याच्यानंतर ही नीरा आणि त्याच्यानंतर ही मान. ह्या सगळ्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. आणि इथं तुम्हाला पर्यायात दिलेल्या सर्व नद्या ह्या भीमा नदीच्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, संतोष चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष चषक याच्यामध्ये बघा, क्रिकेट बद्दल जर विचार केला तर देवधर ट्रॉफी आहे, देवधर ट्रॉफी. ओके, त्याच्यानंतर हजारे करंडक आहे, हजारे ट्रॉफी आहे, हजारे ट्रॉफी आहे, हे क्रिकेटशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर रणजी करंडक आहे, ते पण क्रिकेटशी संबंधित आहे. त्याच्यानंतर हॉकीशी संबंधित कोणता आहे तर त्याला आपण काय म्हणतो? अझलन शाह कप, अझलन शाह कप, सुलतान अझलन शाह कप, सुलतान अझलन शाह कप हा आंतरराष्ट्रीय लीग आहे, ती हॉकीशी संबंधित आहे, है ना. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले काय? संतोष चषक म्हणजे क्रिकेट पण नाही, हॉकी पण नाही. त्याच्यानंतर हॉकीशी संबंधित आणखीन एक कोणता आहे?
आगा खान कप आहे. आगा खान कप. आगा खान कप जो आहे ना तो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जातो. भारत आणि पाकिस्तान. हॉकीशी आणखीन हॉकी मधला सर्वात प्रतिष्ठित चषक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर स्टॅलिन नावाचा चषक आहे. स्टॅलिन. म्हणजे इथं दोन्ही पर्याय कटले. त्याच्यानंतर कबड्डीशी संबंधित कोणता आहे आशिया कप आहे. आशिया कप. ओके. म्हणजे इथं 3 पर्याय सरळ सरळ कट होत आहेत. क्रिकेट नाही, हॉकी नाही, कबड्डी नाही, उरला कोणता फुटबॉल. आणि हेच त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल फुटबॉल. चला पुढचा प्रश्न आहे इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण. हे बघा लाल म्हणजे लाला लजपत राय आहेत. बाल म्हणजे बाल म्हणजे लोकमान्य टिळक आहेत आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न एफआयआर म्हणजे काय. एफआयआर म्हणजे काय तर एफआयआर म्हणजे जेव्हा पोलिसांकडे गुन्हा दाखल केला जातो. पोलिसांकडे जेव्हा गुन्हा दाखल केला जातो तो गुन्हा दाखल करून घेण्यासाठी जी पोलिसांकडे नोंद केली जाते त्याला आपण एफआयआर असं म्हणतो आपण. आणि एफआयआर म्हणजे काय फर्स्ट इन्फॉर्मेशन फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे. मित्रांनो हा प्रश्न ऑलरेडी मी आपल्या सिरीज मध्ये आहे. नक्कीच तुम्ही पाहून घ्या. मागच्या सिरीज मध्ये तुम्ही 100% पूर्ण डिटेल मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर येतं सुंदा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते. इथं मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहेत. भारतातली सर्वात मोठी अणुभट्टी म्हणजे ध्रुव अणुभट्टी आहे है ना. भारतातली दुसरी अणुभट्टी म्हटल्यानंतर सायरस आहे. सायरस. आणि जगातील एकमेव थोरियमवर आधारित असणारी अणुभट्टी म्हणजे कामिनी आहे. ठीक आहे. मग इथं तुम्हाला जे 4 पर्याय दिलेत ना ह्याच्यामध्ये ह्या अणुभट्ट्या नाहीतच. 2 अणुभट्ट्या आहेत. कोणत्या अप्सरा आणि कामिनी. आणि भारतातली पहिली अणुभट्टी 1956 ची आहे आणि त्या अणुभट्टीचं नाव येतं अप्सरा. आणि अप्सरा नाव हे कोणी ठेवलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठेवलेला आहे. ही भारतातली पहिली अणुभट्टी अप्सरा. पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न रात आंधळेपणा हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगातील फरक करू शकत नाही. रात आंधळेपणा हा नॉर्मली अनुवंशिकतेने येणारा रोग आहे. अनुवंशिकता. ओके. आणि रात आंधळेपणामध्ये लाल आणि हिरवा या 2 रंगामधला फरक समजू शकत नाही. आणखीन एक त्याच्यामध्ये येतो बघा लाल हिरव्याच्या नंतर निळा आणि पिवळा पण येतो. जास्त तर इथं आहे. त्याच्यानंतर निळा आणि पिवळा यातला पण फरक समजून येत नाही. म्हणून रात आंधळेपणामध्ये लाल व हिरवा या 2 रंगातला फरक समजू शकत नाही. पुढचा प्रश्न आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिलेला आहे. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हे एक इतिहासातलं एक अतिशय मौल्यवान पुस्तक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि हे जे पुस्तक लिहिलेलं आहे 1969 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आणि त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मिशेल फुको. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे. पाचाड म्हणजे जिल्हा रायगड मध्ये येतं. आणि रायगड मध्ये पाचाड येथे 17 जून 1674 ला राष्ट्रमाता जिजामाता यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांची समाधी कुठं आहे तर ती पाचाड येथे आहे. जिल्हा रायगड.
म्हणून पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे? हे पाठ करून ठेवायचे मित्रांनो. व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स हा जो ग्रुप आहे ना, हा पाण्यात विरघळणारा ग्रुप म्हणून ओळखला जातो. व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्सचा जो समूह आहे, हे सगळे जे जीवनसत्व आहेत पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून तुम्हाला इथं व्हिटॅमिन सी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतं, म्हणून तेच त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. व्हिटॅमिन के जर म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी म्हणजे काय आहे तर आपलं सूर्याच्या कोवळ्या किरणापासून ते आपल्याला मिळतं आणि आपल्या हाडांना मजबूत करण्याचं ते काम करतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई हे वेगवेगळ्या आपल्या पेशी मजबूत करण्यासाठी आहे, आपली मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए जास्त कामाला पडतं. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, सील व वॉलरस मासे कोणत्या? सील व वॉलरस हे थंड प्रदेशामध्ये आढळतात आणि ह्याच्यामध्ये थंड प्रदेशामध्ये विषुवतीय प्रदेश हा थंड प्रदेश नाही, भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश हा आहे, पण तिथं मासे मोठ्या प्रमाणामध्ये आढळत नाहीत. उष्ण वाळवंटी प्रदेश इथं तर बिलकुल नाही. उरलेला कोणता प्रदेश? टुंड्रा प्रदेशामध्ये सील व वॉलरस हे मासे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात आणि हे मासे मित्रांनो सस्तन प्राण्यामध्ये मोडतात. कशामध्ये मोडतात? सस्तन प्राणी. ओके, चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते? आणि हा जो नकाशा मांडला 2021 मध्ये मांडण्यात आलेला आहे. गावातील जमिनीची इत्थंभूत माहिती या नकाशाच्या माध्यमातून ठेवली जाते. कोणती जमीन सध्या कोणाच्या नावावरती आहे, कोणी विकली असेल तर ती सगळी जी गावाची पूर्ण जमिनीची माहिती या नकाशाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करण्यात आली आणि असं करणारं पहिलं राज्य म्हणजे बिहार. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे कुठे येतं तर स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथे येते. स्वित्झर्लंड. मी अगोदरच्या सिरीज मध्ये तुम्हाला यावरती व्हिडिओ नक्कीच भेटेल. जवळपास मी त्याच्यामध्ये सगळ्या संघटना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा 1 जानेवारी 1995 ला ही जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्यात आली आणि ह्याचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर अगदी बरोबर असेल. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतं तर रक्त गोठण्यामध्ये व्हिटॅमिन के अत्यंत महत्वाचं आहे. प्रोथ्रोम्बिन त्याच्यामध्ये असतं आणि हे कुठून कार्य सुरू होतं तर त्याचं उत्तर येतं रक्तपट्टिका. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, ऑपरेशन मुस्कान हे गृह खात्यामार्फत राबवलं जातं. प्रत्येक राज्याकडून हे ऑपरेशन मुस्कान राबवण्यात येतं. पहिल्यांदा 2014 मध्ये यूपी सरकारने हे राबवलेलं होतं आणि विशेषतः वेगवेगळ्या राज्यामध्ये ऑपरेशन मुस्कान राबवलं जातं. कशासाठी राबवलं जातं तर हरवलेल्या बालकांचा शोध घेणे, म्हणून पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यामधील मोढेरे हे गाव डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, गुजरातमध्ये हे जे मोढेरे गाव आहे या गावामध्ये 1600 घर आहेत आणि 1600 घरापैकी 1300 घरावरती सौर ऊर्जा बसवण्यात आलेली आहे आणि म्हणूनच भारतातलं हे जे गाव आहे मोढेरे गाव गुजरात राज्यामध्ये आहे आणि हे गाव सौर ऊर्जा ग्राम म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. अशा पद्धतीने मित्रांनो आजची सिरीज आपली या ठिकाणी येथे संपते. नवीन सिरीज घेऊन भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.